एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच पुणेकरांसह सातारकरांसाठी धक्कादायक पण तितकीच महत्त्वाची आणि खिशाला झळ पोहोचवणारी बातमी समोर आली आहे। पुणे सातारा मार्गावरून प्रवास करणाऱ्यांसाठी अत्यावश्यक असलेल्या खेड शिवापूर टोल नाक्यावर टोल दरवाढीचा निर्णय लागू करण्यात आलाय। विशेष म्हणजे ही नवी दरवाढ 1 एप्रिल 2026 पासून अंमलात आणली गेली आहे। रोज या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या खर्चात आता थेट वाढ होणार आहे। दरम्यान यात टोल दरामध्ये नेमकी किती वाढ करण्यात आली आहे, दरवाढी मागचं नेमकं कारण काय आणि यासोबतच आणखी काही नियमांमध्ये बदल करण्यात आले आहेत का, या सगळ्या महत्त्वाच्या प्रश्नांची सविस्तर माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर लगेचच करा। नमस्कार, मी रामेश्वरी आणि तुम्ही पाहताय कट टू कट। नव्या आर्थिक वर्षाची सुरुवात अनेकांसाठी चांगली असू शकते, मात्र सर्वसामान्य जनतेसाठी खिशाला कात्री लावणारी ही सुरुवात ठरली आहे। कारण पुण्यातून साताऱ्याच्या दिशेने किंवा साताऱ्याकडून पुण्याच्या दिशेने तुम्ही जर प्रवास करत असाल तर तुमचा प्रवास आता थोडा महाग होणार आहे। अर्थात या मार्गावरील सर्वात महत्त्वाचा टप्पा म्हणजेच खेड शिवापूर टोल नाका आता प्रवाशांसाठी जरा महाग पडणार आहे। याचं कारण म्हणजे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या खेड शिवापूर टोल नाक्यावरील टोल दरामध्ये सुमारे 3% वाढ करण्याचा निर्णय हा घेण्यात आला असून ही नवी दरवाढ 1 एप्रिल 2026 पासून सुद्धा लागू झालेली आहे। धक्कादायक बाब म्हणजे यातून कोणाचीही सुटका नाही। म्हणजेच प्रशासनानं सर्व प्रकारच्या वाहनांसाठी टोल दरामध्ये सरासरी 3%ची वाढ ही लागू केली आहे। हलक्या मोटार गाड्या, कार किंवा जीप पासून ते अगदी अवजड ट्रक आणि मल्टी एक्सेल वाहनांपर्यंत सर्वच श्रेणीतील वाहनांना या दरवाढीचा आता फटका बसणार आहे। आता पण एकदा कोणत्या वाहनांना किती दर लागू होतील यावर आकडेवारी मार्फत एकदा नजर टाकूया। तर नवीन दरानुसार कार, जीप आणि व्हॅनसाठी एक मार्ग टोल म्हणजे वन वे साठी 125 रुपये मोजावे लागतील, तर येऊन जाऊन म्हणजेच डबल फेरी असेल तर 185 रुपये आकारले जाणार आहेत। हलक्या व्यावसायिक वाहनांसाठी म्हणजेच LCV करिता एक मार्ग 200 रुपये आणि परतीचा प्रवास असल्यास 295 रुपये आकारले जातील। बस आणि ट्रक साठी एक मार्ग 415 रुपये तर परतीचा प्रवास असल्यास 620 रुपये आकारले जाणार आहेत। त्याचबरोबर जड वाहनांसाठी दर वाढले आहेत। 3 एक्सेल तसेच 4 ते 6 एक्सेल वाहनांसाठी एक मार्ग टोल 650 रुपये आणि परतीचा प्रवास असल्यास 975 रुपये आकारले जाणार आहेत। तर 7 किंवा त्यापेक्षा जास्त एक्सेल असलेल्या वाहनांकरिता एक मार्ग 790 रुपये आणि परतीचा प्रवास असल्यास 1190 रुपये असा दर निश्चित करण्यात आलाय। तसंच मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर सुद्धा सध्या टोल दर लागू आहेत। या मार्गावर कारसाठी 320 रुपये, हलक्या व्यावसायिक वाहनांकरिता 495 रुपये, ट्रक करिता 685 रुपये, बस करिता 940 रुपये आणि मल्टी एक्सेल वाहनांकरिता 1630 ते 2165 रुपये इतका टोल आकारला जाणार आहे। या टोल मध्ये मुख्यतः खालापूर आणि तळेगाव टोल नाका समाविष्ट असणार आहे। दरम्यान या पूर्वीच्या तुलनेमध्ये हे दर वाढले असून प्रवाशांच्या खिशावर अतिरिक्त भार पडणार आहे। त्यामुळे प्रवासाला निघण्यापूर्वी फास्टॅग वॉलेटमध्ये पुरेशी रक्कम ठेवण्याचं आवाहन सुद्धा करण्यात आलंय, जेणेकरून टोल नाक्यावर अनावश्यक विलंब हा टाळता येईल। बरं, इतकंच नाही तर एक दुसरा धक्का सुद्धा वाहन चालकांना प्रशासनाकडून देण्यात आलाय। तो असा की या टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारणं हे पूर्णपणे बंद करण्यात आलंय। इथले सर्व व्यवहार आता 100% कॅशलेस म्हणजेच केवळ फास्टॅग किंवा डिजिटल माध्यमातूनच स्वीकारले जातील। जर तुमच्या वाहनांवर फास्टॅग नसेल किंवा तुमच्या फास्टॅग वॉलेटमध्ये पुरेशी शिल्लक नसेल तर खिशात रोकड असूनही तुम्हाला आता नियमानुसार थेट दुप्पट दंड सुद्धा भरावा लागू शकतोय। त्यामुळे प्रवासाला निघण्यापूर्वी स्मार्ट होणं सुद्धा आता अनिवार्य बनलेलं आहे। त्यामुळे हा कडक नियम पाळणं आता सगळ्यांसाठीच बंधनकारक ठरणार आहे। दरम्यान पुणे आणि सातारा या दोन महत्त्वाच्या शहरांना जोडणाऱ्या या मार्गावर रोज हजारो वाहनांची ये-जा नोकरीनिमित्त किंवा मग पर्यटनासाठी सुरूच असते। त्यामुळे आता या मार्गावरून प्रवास करणाऱ्या हजारो नोकरदारांसाठी आणि मालवाहतूक दरांसाठी सुद्धा ही दरवाढ नक्कीच डोकेदुखी ठरणार आहे असं देखील नक्कीच वाटतंय। आता रोख रक्कम न स्वीकारण्याचं कारण साहजिकच वेळ वाचावा म्हणून आहे, कारण खेड शिवापूर टोल नाक्यावर अनेकदा वाहनांच्या लांबच लांब रांगा या पाहायला मिळतात, ज्यामुळे प्रवाशांचा वेळ वाया जातो आणि इंधनाचा सुद्धा नाहक खर्च होतो। हीच वाहतूक कोंडी कायमची फोडण्यासाठी आणि टोल वसुलीच्या व्यवहारांमध्ये 100% पारदर्शकता आणण्यासाठी ही पूर्णतः डिजिटल प्रणाली आता अंमलात आणल्याचं म्हटलं जात आहे आणि यामुळे गाड्या न थांबता वेगाने अगदी पुढे जाऊ शकतील आणि प्रवासाचा मौल्यवान वेळ सुद्धा वाचेल असा प्रशासनाचा दावा आहे। त्यामुळे नागरिकांकडून आता प्रशासनाच्या या दुहेरी भूमिकेवर सुद्धा टीका केली जाते, जसं की एकीकडे दरवाढीचा शॉक दिला जातोय तर दुसरीकडे कॅशलेस व्यवहाराची ही नियमावली लागू केली जाते।
मात्र या सगळ्यामध्ये स्थानिक रहिवाशांना बिगर व्यावसायिक वाहनांसाठी सवलतीच्या दरातील मासिक पासची सुविधा यापुढे सुद्धा कायम ठेवण्यात आली आहे। त्यामुळे या माध्यमातून स्थानिकांना काहीसा दिलासा मिळालाय। त्यामुळे टोल रोड व्यवस्थापकांनी स्थानिक वाहन चालकांना या सुविधेचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचं आवाहन सुद्धा केलेलं आहे। दरम्यान टोल दरवाढीमुळे सकारात्मक आणि नकारात्मक परिणाम सुद्धा दिसून येऊ शकतात, जसं की टोल वाढीमुळे काही प्रमाणात अनावश्यक वाहनांचा वापर कमी होऊ शकतो, त्यामुळे वाहतूक कोंडी कमी होण्याची सुद्धा शक्यता आहे। याचबरोबर याचा नकारात्मक परिणाम असा आहे की माल वाहतूक खर्च वाढल्यामुळे वस्तूंच्या किमती वाढण्याची सुद्धा शक्यता वर्तवली जाते, ज्याचा परिणाम सुद्धा थेट सर्वसामान्य ग्राहकांवर होऊ शकतो। याशिवाय टोल दरवाढीमुळे काही वाहन चालक पर्यायी लहान रस्ते वापरण्याचा पर्याय सुद्धा निवडतात आणि त्यामुळे त्या रस्त्यांवर वाहतूक अपघातांची शक्यता सुद्धा निर्माण होऊ शकते। पण याशिवाय महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पुणे सातारा महामार्ग किती महत्त्वाचा आहे आपण सगळे जाणतो। या महामार्गावर काही भागांमध्ये काम सुरू आहेत, रस्त्यांची कामं सुरू आहेत, परंतु पुणे सातारा महामार्गावरील खेड शिवापूर टोल नाका हा राज्यातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या टोल नाक्यांपैकी सुद्धा एक मानला जातोय। एका अहवालानुसार या टोल नाक्यावर एका वर्षात सुमारे 181 कोटी इतकी वसुली झाल्याची सुद्धा नोंद करण्यात आली आहे आणि याच अहवालामध्ये असं सुद्धा नमूद करण्यात आलंय की यापैकी मोठा हिस्सा हा फास्टॅगद्वारे म्हणजेच डिजिटल पद्धतीने गोळा केला जातोय, जो एकूण वसुलीच्या मोठ्या टक्केवारीमध्ये आहे। कारण दररोज सुमारे 35,000 ते 40,000 वाहनं या टोल नाक्यावरून जात असल्यानं येथील उत्पन्न सातत्याने मोठ्या प्रमाणात वाढत जातंय। यावरूनच साधारण गणित केल्यास खेड शिवापूर टोल नाक्यावर दररोज लाखो रुपयांची वसुली होत असून वर्षभरामध्ये ती सहजपणे 150 ते 200 कोटी रुपयांच्या दरम्यान पोहोचते असा अंदाज सुद्धा व्यक्त केला जातोय। त्यामुळे या दरवाढीचा फायदा कोणाला होईल हे आता वेगळं सांगायला नको, त्यात इतके टोल वसूल करून सुद्धा नागरिकांना मात्र किती दर्जेदार रस्ते मिळतात यावरही वेगळं बोलायला नकोय। एका अवकाळी पावसामध्येच रस्त्यांच्या अक्षरशः नद्या झाल्याचं नागरिकांनी सुद्धा अनुभवलंय। त्यात आता एकीकडे देशभरामध्ये युद्धजन्य परिस्थितीचे पडसाद सुद्धा उमटत असताना याचा कुठे ना कुठे नागरिकांवर परिणाम होतोय आणि अशातच ही दरवाढ मात्र आता न परवडणारी सुद्धा ठरणार आहे। पण 1 एप्रिल पासून हा नियम लागू झाला असल्यामुळे सगळ्यांना आता तो पाळणं बंधनकारक आहे। तुर्तास आपण इथेच थांबूया, पण प्रशासनाचा हा निर्णय तुम्हाला योग्य वाटतोय की अयोग्य कमेंट करून आम्हाला नक्की सांगा। त्याचबरोबर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सुद्धा कट टू कटच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।